थोड़ा आगे चलून उधर जाओ ना रोल है का तुम्ही आता देवदर्शनाला जातायत हे दोन म्हणजे टायगर 2 चं यशस्वी झाल्यामुळे नवस फेडण्यासाठी देवदर्शनाला जाताय की टायगर 3 साठी जाताय? अरे आपण सगळे हिंदू आहोत ना. हो आहोत. मग सगळे लोक देवदर्शनाला आणि मी तर देवामध्ये मानतो सगळीकडे जे आहे ते जातच असतो. आप्पा आणि मी याच्या अगोदर देखील खूप वेळा जे अनेक वेळा जे आहे ते सगळीकडे गेलेलो आहोत आणि आज शनिवार असल्या कारणाने जे आहे आज शनी शिंगणापूर देवाचं दर्शन जे आहे त्या ठिकाणी घेतोय. तर याच्यामध्ये तुम्हाला कुठला निष्कर्ष जो आहे हा लावण्याची गरज त्या ठिकाणी नाही आहे. यश जे आहे देवानी जे आहे नेहमी दिलेलं आहे आणि आता रिसेंटली जे महाराष्ट्रामध्ये घडलं जे शिंदे साहेबांवरती शिवसेनेवरती विश्वास दाखवून आज 6 खासदार देखील शिवसेनेमध्ये सहभागी झाले. आज ओमराजे देखील आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये आलेले आहेत. त्यांचं देखील मी खूप या ठिकाणी स्वागत करतो, त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. आणि नेहमीच तुम्ही कुठलीही गोष्ट जी आहे ही पूर्ण विश्वासाने आणि आस्थेने केली तर ती पूर्णच होते. नवस फेडण्यासाठी गेले बघा मला मी तिरुपतीला आहे ना, मी तुम्हाला आता या निमित्ताने सांगतो प्रत्येक महिन्याला 45 दिवसाला जे आहे हे नेहमी मी त्या ठिकाणी जात असतो. यावेळेस आप्पा तर नेहमीच येतात. यावेळेस नवीन मेंबर जो आहे ओमराजे आलेले माझे मित्र आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी आम्ही एकत्र त्या ठिकाणी गेलो. त्याचबरोबर आमचे क्रीडा सेनेचे अध्यक्ष पैलवान चंद्रहार पाटील ते देखील होते. अनेक लोक त्या ठिकाणी बरोबर जे आहेत त्या ठिकाणी होते. तिरुपतीला कॅबिनेट मंत्रीपद आणि ओमराजेंना राज्यमंत्रीपद मिळणार आहे. अरे बाबा तुम्हीच ते करताय सगळे. तुम्हाला बसून काय नाही. सगळे मीडियाने ह्याला हे त्याला ते बघा. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या दुय्यम आहेत. पक्षाचं काम पक्ष कसा वाढेल याच्यासाठी आम्ही या ठिकाणी फिरतोय काम करतोय. आपल्याला माहिती आहे की 10 दिवसापूर्वी जो दौरा मराठवाड्यामध्ये देखील मी येऊन गेलो. त्याचबरोबर नगरला येऊन गेलो, नाशिकला गेलो, मुंबईमध्ये आतापर्यंत 62 विधानसभा ज्या आहेत नंदुरबार, धुळे, जळगाव या ठिकाणी देखील फिरलेलो आहे शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने. येणाऱ्या काळामध्ये काही दिवसांनी जे आहे विदर्भाचा दौरा जो आहे तो या ठिकाणी आम्ही करणार आहोत, जेणेकरून पक्षाची ताकद जी आहे ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये कशा प्रकारे वाढेल, प्रत्येक ठिकाणी कसं जाता येईल. आतापर्यंत 62 विधानसभा मी असेल, माझे सगळे सहकारी असतील हे या ठिकाणी गेलेलो आहोत. सगळे मंत्रिमंडळ देखील त्या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये जिल्ह्यांमध्ये जे आहे ते दौरा करतायत. तर येणाऱ्या काळामध्ये शिवसेना कशी ताकदवार होईल, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त लोक कसे शिवसेनेला जोडले जातील याच्यासाठी शिवसंवाद दौरा जो आहे हा सुरू राहील. आज उद्धव ठाकरे 5 शिलेदार नेमल्याची चर्चा आहे. ते 5 जण ठाकरेंच्या 14 आमदारांची त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे. यात कितपत तथ्य आहे? मला काय माहिती नाही बाबा. तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा. उद्धव ठाकरे जे आहेत ते मराठवाड्यात दौऱ्यावर आहेत. त्यांना पक्ष तोरला चिन्ह तोरलं तरी सुद्धा ठाकरे उभे आहेत. बघा मला वाटतं लोक का सोडून जात आहेत, का आपल्यापासून दुरावत आहेत याचा विचार जो आहे तो आत्मपरीक्षण केल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही. फक्त शिव्याशाप देऊन मराठवाड्यामध्ये फिरा किंवा कुठेही फिरा आणि तिथे जाऊन जे आहे शिंदे साहेबांना शिव्या द्या, बाकी जे खासदार गेले त्यांना शिव्या द्या, आम्हाला शिव्या द्या. या शिव्या देऊन जे आहे लोकांना काही इंटरेस्ट नाहीये. रोज शिव्या ऐकण्यामध्ये जे आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हे लोकांनी शिव्या दिल्या तर आत्ताची जी परिस्थिती आहे युबीटीची त्याच्यापेक्षा बदतर परिस्थिती जी आहे येणाऱ्या काळामध्ये होईल. सर उद्धव ठाकरे जी जो है दौरा कर रहे हैं अभी महाराष्ट्र का, उसके ऊपर आप उनको बहुत बहुत शुभकामनाएं. सर आपको सर टेट का एग्जाम जो टेट का पेपर एक बार लीक हो चुका है. उद्धव ठाकरे सभा ले रहे हैं उसके ऊपर क्या कहेंगे? मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की सर्वसामान्य माणसाच्या कामाच्या बाबतीत ज्या अडचणी, कारण मी रोज सामान्य माणसाच्या संपर्कात असतो आणि त्या माणसाला येणाऱ्या अडचणी फार मोठ्या आहेत आणि मला वाटतं ती माझी प्रायोरिटी आहे, ती प्राथमिकता आहे. त्यामुळे त्या माणसाचं काम करणं माझी जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी या नात्यानं. आणि आता सत्तेची जोड मिळाल्यामुळं
त्या ठिकाणी निश्चितपणे अजून चांगल्या पद्धतीनं सामान्य माणसाच्या कामाला पडेन आणि सामान्य माणसाच्या कामातनंच मला वाटतं मी माझ्या सगळ्या टीकेला उत्तर देईन. पण तुमच्या रूपाने केंद्रांमध्ये पुन्हा एकदा मराठवाड्याला मंत्री होणं ही माझी प्राथमिकता नाही. मी अतिशय प्रामाणिकपणे कबूल करू इच्छितो की मी सामान्य माणसाच्या कामासाठी, माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी, माझ्या मतदारसंघाच्या प्रगतीसाठी, कारण आपण बघितलं धाराशिव जिल्हा हा मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक 3 ला आहे. त्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी, त्या जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी त्या ठिकाणी सत्तेच्या बाजूने आलोय आणि माझी प्राथमिकता मंत्री होणं नाहीये. माझी प्राथमिकता सर्वसामान्य माणसाची कामं आणि तीच माझी प्रायोरिटी तुमच्या असणार आहे. पक्ष प्रवेशावर दादा अरे रह गया ना यार, वो वही बोल रहा था, पेपर फूटी के टीट का प्रश्न रह गया ना यार, मेन वो था अभी करंट वो इशू चल रहा है टेट का इनका जरूरी था ना श्रीकांत शिंदे साहब. भेटून चांगलं वाटलं. कोणत्या न्यूज तैयार हो गए थे, उन्हें आ गया. चलो रोहित पवार 5:30 बजे तू झालं ना आम्हाला नव्हतं एवढं महत्वाचं माहिती. महत्वाचं काम असतं तर करावं. सर पीएटीचा बॅट पण पीएटीवर येते कोणी नाही म्हणणार तो बोला.